नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण आता 2.2 स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स या लेसनचा वर्कशॉप सोडवतोय, एक्सरसाइज सोडवतोय, स्वाध्याय सोडवतोय. स्टँडर्ड 6चा हा व्हिडिओ आहे. नवीन सिलेबसचा सोडवतोय आपण प्रश्न उत्तर. सो नवीन असाल चॅनलला तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पटापट व्हिडिओ मिळतील. सो आपला जो प्रश्न आहे हा, सी रीड द टेक्स्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. तर इथे काय म्हटले, टाईप ऑफ पपेट, स्टेट, रिजन आणि फीचर्स आपल्याला सांगायचे. आपण सांगूया टाईप ऑफ पपेट, स्टेट और रिजन. कठपुतली स्टेट आहे राजस्थान. फीचर्स आहे ब्राईट अँड डान्सिंग पपेट्स, टेल्स. आता इथे टेल आलंय ना मित्रांनो. एक गोष्ट आहे, टेल म्हणजे सांगणे आणि टेल्स म्हणजे गोष्ट. तर हे जे उच्चार सारखे शब्द आहे पण अर्थ वेगळे आहे, ते लक्षात घ्या. TEL टेल म्हणजे सांगणे आणि TALES टेल्स म्हणजे गोष्ट. ब्रेव किंग्स अँड क्लेवर क्वीन्स, हुशार आणि शूर राजराणीच्या गोष्टी सांगतात ते त्या डान्सिंग पपेटमधनं. आता हे आहे बोमलट्टम, कर्नाटका अँड तामिळनाडूचा आहे रिजन. लार्ज ब्युटिफुली कार्ड पपेट्स मूव्ड देअर हँड्स, हेड्स अँड आईज स्मूथली. तर असे छान तयार केलेले पपेट्स असतात जे हात डोळे हलवू शकतात. थोलू बोमालट्टा आंध्र प्रदेशचं आहे. शायनिंग लेदर पपेट्स क्रिएट मॅजिकल शॅडो पिक्चर्स ऑन अ व्हाईट स्क्रीन. रॉड पपेट्स आहेत ओडिसामधले, बेंगालचे. टायनी पपेट्स दॅट स्लाइड, जम्प अँड ट्विस्ट, सिंग, डान्स अँड टेल स्टोरीज. सो अशा प्रकारे 4 प्रकारच्या गोष्टी म्हणजे आपल्याकडे होतात वेगळ्या भागामध्ये. राईट ॲटलीस्ट 2 or 3 लाईन्स ऑन पपेट्स. तर 2-3 ओळी लिहा पपेटबद्दल. Puppets are colorful and interesting figures used to tell stories. They are moved with strings, rods, or hands. Puppet shows entertain us and also teach us good values. आता इथे आपल्याला आहे की राईट द प्लुरल फॉर्म्स. प्लुरल फॉर्म्स आपल्याला काय येते बघा. पपेट, स्टोरी, पिक्चर. तर इथे सिंग्युलर प्लुरल आहे. पपेट्स येणार, स्टोरीज, पिक्चर्स, शोज, ट्रॅडिशन्स, लेसन. सो अशा प्रकारे तुम्हाला प्लुरल फॉर्म्स करायचे आणि पाठ करा ते प्लुरल फॉर्म्स. आता इथे इंट्रोड्यूस युअरसेल्फ ॲज अ पपेट इन इंट्रोड्युसिंग यू. आता इथे हॅलो, आय एम प्रकाश, आय एम 11 year old, आय लाईक ड्रॉइंग. यू कॅन ऑल्सो ॲड युअर पॉईंट्स. आपण पॉईंट्स ॲड करू. Hello, I'm Aryan. I am 10 years old. I study in class 6. I like drawing and playing games. I love reading interesting stories. I am a happy and friendly boy. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकता, म्हणजे ओळख करून देऊ शकता. आता पुढे आपण करूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रीड द वर्ड्स ब्युटिफुल, वंडरफुल, केअरिंग अँड फाइंड अदर वर्ड्स हॅव्हिंग द सफिक्स फुल. आता इथे हेल्पफुल, कलरफुल, जॉयफुल, प्लेफुल, युजफुल, थँकफुल, पीसफुल, चेअरफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. सो अशा प्रकारे तुम्ही FUL सफिक्स असणारे शब्द लिहून काढा. अजून एक आता इथे हेल्प प्लस फुल, कलर प्लस फुल, जॉय प्लस फुल, प्ले प्लस फुल, यूज प्लस फुल, युजफुल. आता इथे म्हटलं अंडरलाईन द F साऊंड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स, फेअर, कफ, फोनेटिक्स, टफ शेल. आता F साऊंड कुठे येतं? फेअरमध्ये F, कफ, GH साऊंड F सारखा साऊंड करतोय. फोनेटिक्स, PH साऊंड. आता फोनेटिक्समध्ये PH आहे, F नाहीच आहे, पण PH साऊंड काय करतोय तुम्हाला साऊंड करतोय की हा F सारखा. टफ, फ, GH साऊंड करतोय F सारखा. शेल्फ, F साऊंड, शेल्फ. त्या आन्सर काय, फेअर, कफ, फोनेटिक्स आणि टफ, शेल्फ. याच्यामध्ये F साऊंड करतोय. सो वेगवेगळ्या प्रकारचे इथे आलेले आहे गोष्टी. आता आपण बघू शकतो, लेट्स लर्न. मिस्टर रामदास पाध्ये इज वेल नोन पपेटियर. म्हणजे ते ना खूप बोलक्या भावल्यांचा कार्यक्रम करायचा आहे. ही हॅज परफॉर्म मेनी शोज नॉट ओनली इन इंडिया बट ऑल्सो अब्रॉड टू. ही इज फेमस फॉर हिज आयकॉनिक पपेट. अर्धवट राव अँड बनी द फनी हे त्यांचे 2 खूप प्रसिद्ध पपेट्स आहे. लेट कामिनी कौशल, अ वेटरनर ॲक्ट्रेस फ्रॉम हिंदी सिनेमा, रॅन गुडियोघरकर प्रोडक्शन टू क्रिएट द डिझाईन व्हॉइस पपेट फॉर दूरदर्शन शोज इन 1980s. आम्ही पाहिले हे लहानपणी, तर खूप सुंदर शो असायचे. तुम्हाला सुद्धा यांना आरामात यूट्यूबवर बघता येणार आहे. सो यांची नावं टाकली तर तुम्ही बघू शकता. खूप छान प्रोग्राम व्हायचे हे पपेट्सचे.
तुम्हाला आवडतात का पपेट्स? आता फॅसिलिटेटरने काय करायचं आहे, त्यांनी वेगळ्या प्रकारचे पपेट्स डिजिटल मीडिया दाखवायचे, एन्करेज लर्नर्स टू मेक व्हेरियस पपेट्स. तुम्हाला करायला आवडतील का असे पपेट्स? आवडणार असेल तर नक्की करा. ऑर्गनाइज अ पपेट मेकिंग वर्कशॉप तयार करायचे शिक्षकांनी. त्यासाठी मुलांना प्रवृत्त करायचे, प्रेरणा द्यायची आहे, तयार करून घ्यायचं आहे. आता इथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून विविध प्रकारचे कठपुतलीचे खेळ दाखवावेत. विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारच्या कठपुतल्या बनवण्याचे प्रोत्साहित करा. ऑर्गनाइज अ पपेट मेकिंग वर्कशॉप, शाळेत कठपुतली बनवण्याची कार्यशाळा आयोजित करा. अरेंज अन एक्झिबिशन ऑफ द पपेट्स मेड बाय लर्नर्स. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पुतळ्याचे प्रदर्शन भरवावे. सो अशा प्रकारे आपला व्हिडिओ तर संपला. व्हिडिओवर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.